अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। महाराष्ट्र हा शोकसागरात बुडाला। अजितदादा हे असं व्यक्तिमत्व होतं जे काम होणार असेल तर हो म्हणून सांगायचं, काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगायचं। आणि मी जेवढे आमदार बघितले त्या आमदारांमध्ये सकाळी लवकर 6 वाजता उठून रात्र 2-2 वाजेपर्यंत काम करणारा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला हे मोठं देणगी भेटली होती। मात्र आता ही दादांची एक्झिट ही अत्यंत दुःखदायी, वेदनादायक आहे। मात्र त्यांच्यानंतर काल सुनेत्राताई यांनी महाराष्ट्राचे पहिले महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यांनी शपथ घेतल्यानंतर समाज माध्यमांवर बऱ्याच प्रकारच्या चर्चा चालू झाल्या की दादांचे गेलेले अजून काही आठवडा देखील नाही झाला, अशा वेळी त्यांनी शपथ घेणं बरोबर होतं की चूक होतं। मात्र मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल राजकारणामध्ये सतत सक्रिय राहावं लागतं। राजकारणामध्ये कोणत्याही गोष्टींचा विचार न करता ते थेट जे आहे ते थेट स्वीकारावं लागतं। आणि ह्याच भावनेतून सुनेत्राताई यांनी जड अंतकरणाने का होईना मात्र शपथ घेतली। कारण आपला गट टिकवायचा असतो, आपले आमदार टिकवायचे असतात, आपला पक्ष टिकवायचा असतो, पक्षाबरोबर जनतेची कामे देखील करायची असतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकवण्यासाठी आपण सक्रिय असणं खूप आवश्यक आहे। आणि गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला विश्वास बसेलच की कधी कोणता आमदार फुटेल आणि कधी कोणता गट कुठे जाईल याची शाश्वती नाही। आणि अशा वेळी त्यांनी घेतलेला निर्णय हा त्या वेळेला समरूप होता, त्या काळानुसार तो निर्णय घेणे अभिप्रेत होतं। कारण त्या जर निर्णय घेत नव्हत्या तर बाकीचे देखील खलबतं घडू शकत होती। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला। त्यांच्याकडे अजूनही अर्थ खातं दिलं गेलं नाही। असं बोललं जातं आहे की मुख्यमंत्रीच आता सध्या सादर होणारा ह्या महिन्यातील अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर त्यांच्याकडे खाते दिलं जाईल। मला एवढी खात्री आहे की सुनेत्राताई अजितदादांसारखाच कारभार करतील, अजितदादांसारखाच ते माध्यमात मिसळतील, समाज माणसात मिसळतील आणि त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार करतील। त्यांच्या भावी आयुष्यासाठी, भावी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा तरी कशा द्यायच्या, कारण हे दुःखाचं खूप मोठं दुःख आहे। मात्र तरी पण एक महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचा हा निर्णय हा योग्य ठरलो आणि जास्तीत जास्त कल्याण महाराष्ट्र